असीम सरोदे ज्येष्ठ वकील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। असीमजी, महत्वाची बातमी समोर येते, प्रशांत कोरटकरला अखेर महिनाभरानंतर अटक झाली आहे। प्रशांत कोरटकरला खूप आधीच अटक होण्याची आवश्यकता होती, परंतु सरकारबद्दल पोलिसांबद्दल एक मोठा व्यापक समज महाराष्ट्रामध्ये त्याला अटक न केल्यामुळे पसरला की सरकार त्याला लपवून ठेवत आहे का, सरकार लपण्यासाठी मदत करत आहे का। आणि आज सातत्याने न्यायालयामध्ये त्याच्या जामीन अर्जाला विरोध केल्यानंतर आज त्याला अटक झालेली आहे। आनंदाची गोष्ट आहे। आता प्रशांत कोरटकरला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असेल तर त्याला कोल्हापूर पोलिसांकडे द्यावं लागेल। कोल्हापूर पोलीस त्याला न्यायालयात प्रोड्यूस करतील आणि त्यानंतर सगळी कार्यवाही कोल्हापूरच्या न्यायालयातच होईल। प्रशांत कोरटकर याला जामीनसाठी फ्रेश अर्ज आता करावा लागेल आणि तो जर जामीन अर्ज रिजेक्ट झाला, प्रशांत कोरटकरचा मुक्काम काही दिवस कोल्हापूरच्या कारागृहामध्ये राहील। नक्कीच असीमजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।